किती चंद्र आले गेले तुला काय घेणं, सोन्यासारखं काळीच तुझं पाण्यामधलं लेणं. आवाज पुन्हा दोन्ही काय, काल होती आज नाही, भरतीचा माज नाही न ओहटीची लाज नाही. नमस्कार मंडळी, दिवाळी आलेली आहे आणि आज मी तयार होते एकदम पारंपरिक मराठी मुलगी लुकमध्ये. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. मेकअप सुरू करण्याच्या आधी स्किन तयार करा, जसं दिवाळीच्या आधी आपण घर साफसफाई करतो. तुम्हाला माहिती आहे, मी नेहमी म्हणते स्किन प्रेप म्हणजे मी टाइम, म्हणजे स्वतःसाठी टाइम. थोडं स्वतःला टाइम दिला ना की ग्लो आपोआप येतो. चांगल्या प्रकारे आपण स्किन प्रेप केलेली आहे. काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे यार स्किनचा. जे प्रोडक्ट्स असतील ते मी खाली टॅग करणार आहे, जे मी रिअली म्हणजे मी नेहमीच यूज करते ते प्रोडक्ट आहे ते, आणि हे ऑलमोस्ट संपायला आलेत. सो मी विचार करते की पूर्ण प्रोडक्ट मी यूज करून घेऊया, आणि डिस्क्रिप्शनमध्ये प्रोडक्ट मी ऑलरेडी ट्रॅक केलेले आहे, तर तुम्ही बघू शकता की मी काय काय यूज करते. प्रायमरचा यूज कशासाठी होतो ते आय थिंक तुम्हाला, आय होप तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल. आपले पोर्स जे आहेत ते क्लोज करण्यासाठी, आणि माझे खूप ओपन पोर्स आहेत आणि मला असं वाटतं ना माझ्यासाठी बेस्ट आहे आणि मी करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की ओपन पोर्स असल्यामुळे मला पटकन ब्लॅकहेड्स मी खूप काळजी घेते. मी नेहमी माझ्या ह्या गोष्टी आहेतच ज्या मी घरी करते. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे मी नेहमी यूज करते, घरी असले तरीही करते, नेहमीच करते, आणि तेव्हापासून माझी स्किन जी आहे थोडीशी ठीक वाटते. आणि मी थोडंसं घरेलू नुस्खे पण ट्राय करत असते, म्हणजेच पाणी वगैरे, चिया सीड्स पिणं. सध्या माझ्या स्किनला काळजीची गरज आहे. कन्सिलर फक्त जिथे डाग आहेत तिथेच लावायचं आहे. आणि आता दिवाळी साफसफाईमुळे झोप सुद्धा कमी झाली असेल ना, टेन्शन, साडी कुठली घेऊ, काय घेऊ, मेकअप कसा करू. सो काही टेन्शन स्ट्रेस फ्री करण्यासाठी मी आलेली आहे मेकअप कसा करायचा आहे. आता येतो फाउंडेशन. जास्त नाही, फक्त हलकं नॅचरल कव्हरेज फाउंडेशन. आता ब्लेंड करताना पेशन्स ठेवा, कारण की नाती आणि फाउंडेशन नीट सांभाळले की टिकतात. आणि मग पावडरने सेट करा, जसं आपण आपलं आयुष्य सेट करतोय, हळूहळू हळूहळू. आता मेन पार्ट म्हणजे आय मेकअप. आज मी आय मेकअप जो आहे तो एकदम असं वाटतं इझी करू, कारण की मला जास्त हेवी लुक नको आहे. एकदम नॅचरल, एकदम सोबर लुक हवा आहे, एकदम सटल लुक हवा आहे. सो मी आज असं विचार करते की जास्त मेकअप नाही, जास्त आई मेकअप नाही, कारण की जास्त असं बोल्ड आईज नाही दाखवायचे आहेत मला एकदम सिम्पल लुक करायचा आहे. माझी इच्छा आहे एकदम सिम्पल लुक करण्याची. सो लेट्स सी मी काय करते आणि कशा पद्धतीने करते. ब्रश सिलेक्ट झालेले आहेत. सगळ्यात मोठा ब्रश आपण बेससाठी यूज करणार आहोत. सो ॲज ऑलवेज बेस मी जो क्रिएट करत आहे तो ऑरेंज शेडनी करते. माझी आजचा जी साडी आहे ती आहे ग्रीन, आणि ग्रीनवरती मला असं वाटतं मी काहीतरी वेगळा लुक करूयात. सो काय लुक करू यार, आता क्रिएट करता करता आय मेकअप क्रिएट होणार आहे. सो लेट्स सी मी काय रेडी करते. सो कुछ माइंड में तो नहीं है ऐसा मी काय करू असं. सो फर्स्ट मी अप्लाय करते. मी थोडंसं आय मेकअप डिटेल्समध्ये सांगणार आहे, कारण की आय मेकअप मेन आहे जो आपण जास्त मन लावून करतो, आणि माझा फेवरेट विषय. सो बिग ब्रशने, फ्लफी ब्रश आहे, बिग ब्रशने आपण पूर्ण आय बेस यूज करतोय मेकअपचा. छोट्या ब्रशने मी आता क्रिएट करत आहे क्रीज लाईन विथ डार्क ब्राउन शेड. माझी आईज स्पेस जो आहे तो खूप कमी आहे आणि मला क्रीज ही क्रिएट करावीच लागते. एक लाईट कलर आहे पिंक मध्ये, सो मी ते लीडला अप्लाय करते. असं मुद्दामूनच करते बिकॉज मला काहीतरी वेगळं आयशॅडो क्रिएट करायचं आहे आज. सो डायरेक्टली एकदम से वक्त बदल दिया, आज जज्बात बदल दिए, ऐसा सीन हो गया. सो जो आपला ऑरेंज शेड आहे आणि जो पिंक पीच लाईट पिंक शेड आहे त्याला मी मर्ज करते एकत्र. सो कुठलीही लाईन्स, शार्प हार्श लाईन क्रिएट नको व्हायला. Oh, looking very nice. Look.
माझा एक ब्रश भेटत नाहीये, सो जो मला योग्य वाटतो तो ब्रश मी घेते. भेटत नाहीये तर मी एकदम डार्क, काय सांगू यार, एकदम डार्क ब्लॅक शेड यूज केलेला आहे आणि तो मला एकदम केअरफुल यूज करायचा आहे. जो ब्लॅक शेड आहे तो फक्त आउटर कॉर्नरला यूज करायचा आहे, आपण पूर्ण यूज नाही करत आहे. सो लेट्स सी. आउटर कॉर्नर सिप डॅब डॅब डॅब. ओके, सेम. आता जो आपण आउटर कॉर्नरला ब्लॅक शेड यूज केलेला आहे त्याला जाग्यावर ब्लेंडिंग करायचे, एकदम जाग्यावर. त्याला बाहेर कुठे घेऊन नाही जायचं आहे, जाग्यावर ब्लेंडिंग करायची आहे, जेणेकरून ते एक स्मोकी लुक देईल. फक्त आपल्याला आउटर कॉर्नरला स्मोकी लुक द्यायचा आहे. आणि माझे डोळे जे आहेत थोडेसे मोठे दिसतात, कारण की माझे डोळे जे आहेत ते खूप छोटे आहेत, तुम्हाला माहीतच आहे. तो आय मेकअपची व्हिडिओज जी आहेत थोडीशी लॉंग होऊ शकते, कारण की मी कुठला ठरवलेला आय मेकअप नाही आहे की मी ह्या प्रकारे आय मेकअप करणार आहे. सो मी माझ्या मनाने करते आणि माझ्या मनाने क्रिएट करते, म्हणून थोडासा टाइम लागतोय. ओके, सो ब्लेंड इट अगेन. फुल मेकअप अजून करण्याचा बाकी आहे. आय मेकअप पूर्ण झालेला नाही अजून सुद्धा. अजून काजळ वगैरे येईल तर अजून सुंदर दिसेल, पण आय डोंट थिंक मी काजळ लावू असं. सो लेट्स सी. मला असं वाटतं व्हाईट काजळने आज लुक करू, पण आपल्याला एकदम टिपिकल लुक करायचं आहे, म्हणून लेट्स सी आपण अजून काय क्रिएट करतो. मी थोडंसं अजून ब्लॅक शेडने जे आहे ते थोडंसं ब्लेंड केलेलं आहे, कारण की मी रील सुद्धा बनवते. सो मी रील्स मध्ये सुद्धा दाखवलेलं. सो मी थोडंसं ब्लेंड केलंय सेम पद्धतीने. आता तो तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला किती ब्लॅक शेड हवा आहे आणि किती नाही हवा आहे. सो मला एवढाच हवा होता म्हणून मी एवढाच केलेला आहे. मला असं वाटतं खूप छान असं लुक झालेला आहे हा, आणि आपण एकदम रँडमली क्रिएट केलेला आहे, तर मला खूप आवडला. कारण की माझे छोटे डोळे आहेत आणि माझे डोळे छोटे असल्यामुळे अशा वेने जरा माझे डोळे मोठे दिसतात आणि जरासं मराठी लुकसाठी आपल्याला परफेक्ट असणार. कारण की जर मराठी लुकमध्ये जर माझे डोळे छोटे दिसले तर मी मराठी नाही, नेपाळी वाटेल. मला माहिती आहे, आता मला लोक बोलतात तुझे डोळे आता मोठे दिसतात ग. मी म्हणेन मी आता दुनियाकडेच मोठ्या नजरेने बघते. डोळे उघडले ना माझे. ब्लश म्हणजे हॅपीनेस, थोडं गुलाबी गालावर, आणि सणाचा आनंद दिसलाच पाहिजे ना चेहऱ्यावर. आणि हायलायटर जिथे नॅचरली लाईट पडते, म्हणजेच चिकबोन, नोज, चीन. हा ग्लो म्हणजे कॉन्फिडंट. मला आता माझे रिलेटिव्ह बोलतील काय गो किती ग्लो करतेस. मी म्हणणार आता मी निगेटिव्ह लोकांना नाही, सो टू बी ऑनेस्ट गाईज, जो रिंग लाईट मध्ये मेकअप हा दिसत होता तो खूप सुंदर दिसत होता. कारण ही साडी ना नवऱ्याने घेतली, माझ्याकडे ही साडी नव्हती, आणि ही साडी बघा तुम्ही किती भारी वाटते असं याचं म्हणणं आहे. सो ही साडी जी आहे बॉबीने घेतलेली आहे. पिंक साडी जी माझ्याकडे नव्हती आणि मी ग्रीन वेअर करणार होती, पण पिंक वेअर केली आहे. सो कशी वाटते सांगा. हा रिंग लाईट मध्ये मेकअप खूप सुंदर दिसत होता, पण तुम्ही नॅचरल लाईट मध्ये उद्या म्हणजे दिवाळीची तुम्ही जेव्हा मेकअप करणार तर दिवाळीचा मेकअप तुम्ही घरी करणार आहात. सो मी विचार केला की तुम्ही नॅचरल लाईटमध्ये दाखवू की मेकअप कसा दिसत होता. खूप सटल मेकअप दिसतो आणि खूप सुंदर. मला तरी खूप आवडला. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आणि जास्त स्ट्रेस घ्यायची गरज नाही आहे मेकअप करताना की शेड जास्त झाला की कमी झाला. पूर्ण मेकअप होऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर डिसाईड करायचं की हा मेकअप कसा आहे, काय कमी करायचं काय नाही. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला.